नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत करतेय मी प्रज्ञा. सकाळचे 7 वाजलेत. पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी महाफास्ट स्वरूपात. 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लगेच 17 तारखेला पहिली ओबीसी सभा घेतली. छगन भुजबळांचा गोप्यस्फोट, तर लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय. शिंदे गटाच्या आमदारांना उत्तर. भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. छगन भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदे बोलतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती अजित पवारांचं मौन. भुजबळांच्या राजीनाम्यावरती बोलणं अजित पवारांनी टाळलं. राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो. भुजबळांनी राजीनामा कोणाकडे दिला? आव्हाडांचा सवाल. छगन भुजबळांच्या राजीनाम्यावरनं आव्हाडांचा हल्लाबोल. भुजबळांच्या राजीनाम्याची प्रत बाहेर आलेली नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही हे माहिती नाही. भुजबळांच्या राजीनाम्यावर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया. भुजबळ पक्ष सोडण्याचा कधीही विचार करणार नाहीत. राजीनाम्याबद्दल भुजबळांसोबत बोलणार असल्याची सुनील तटकरेंची माहिती. नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये. पंढरपुरातल्या एका कथित घटनेवरनं भुजबळांची चिथावणी. जरांगेंसोबतच्या वादात भुजबळांनी अख्ख्या समाजाला ओढलं. गुलाल उधळला मग उपोषण कशाला? भुजबळांचा जरांगेंना सवाल. तर अधिसूचना आणि अध्यादेशातला फरक कळतो का? ओबीसी मेळाव्यातनं भुजबळांचा हल्लाबोल. तर अध्यादेश काढण्यासाठी अधिसूचना काढावी लागते. जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. येत्या अधिवेशनात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार. भुजबळांनी बघत राहावं, जरांगेंचं वक्तव्य. आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो, भुजबळांना स्थान नाही. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं केलं. आम्ही आता ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही. भुजबळांचं वय झालंय, त्यांनी आता गप्प बसावं, जरांगेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंनी आता भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या कुणबी दाखल्यासाठी उपोषण केलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण देशातला कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि जरांगेंना पितामहाची डिग्री मिळेल. प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना टोला. गणपत गायकवाड आणि इतरांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 11 दिवसांच्या पोलीस कोठडीचे कोर्टाचे निर्देश. मुख्यमंत्री शिंदेंकडनं रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाडांच्या प्रकृतीची विचारपूस. महेश गायकवाडांच्या शरीरातनं 6 गोळ्या काढल्या. प्रकृती चिंताजनक. शिंदेंकडे कोट्यवधी रुपये. गणपत गायकवाडांचे आरोप. मग मुख्यमंत्री शिंदेंना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करा, संजय राऊतांची मागणी. मनस्तापातनं शिंदेंमुळे गोळीबार केला. पोलीस ठाण्यात भाजप आमदारानं शिंदेंवरती आरोप केले, तर सीएम कार्यालयातनं गुंडांना तुरुंगात फोन जातात. संजय राऊतांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. भाजप आमदारानं मिंधे टोळीच्या नेत्यांवरती 5 गोळ्या झाडल्या, तर गणपती मिरवणुकीमध्ये मिंधेंच्या आमदारांना बंदूक घेऊन धमकावलं. 2 वर्षात राज्यात अनेक दंगली. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राची अशी स्थिती. आदित्य ठाकरेंची टीका. शिंदेंवरती केलेले आरोप चुकीचे. आमदार संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. सरकार कोणाचं याची तमा नाही, दादागिरी खपवून घेणार नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर. आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे असं आमदार म्हणत असतील, तिथे दुसरं काय होणार? नाना पटोलेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. तर महायुतीतीलच 3 पक्षांमध्ये कोल्ड वॉर. वडेट्टीवारांची टीका. मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमाबंदी. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडनं आदेश जाहीर. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश. मुख्यमंत्र्यांना मोदीबिंदू नाही, मोदीबिंदू झालाय. शिंदेंसोबत 40 जणांना मोदीबिंदू झालाय, राऊतांचा हल्लाबोल. आदित्य ठाकरेंना वाटतं पक्ष मी वाढवला, पण आदित्य ठाकरे हे टुणूक टुणूक चालणारं पिल्लू. रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका. सध्याचे बाळराजे परत लोकसभेत जाणार नाहीत. संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवरती निशाणा. पुण्याच्या ललित कला केंद्रा प्रमुखासह 6 जणांना जामीन मंजूर. ललित कला केंद्राच्या प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांकडनं जामीन मंजूर. भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राच्या फलकालाच काळं फासलं. पुणे विद्यापीठामध्ये आक्षेपार्ह नाटकांचं सादरीकरण केल्यानं भाजयुमोचं कार्यकर्त्यांकडनं तोडफोड आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती दौरा. व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला अजित पवार हजेरी लावणार, तर विविध विकास कामांची पाहणी करणार. उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर. उद्धव ठाकरे रत्नागिरीच्या कुडाळमध्ये सभा घेणार. सावंतवाडीमधल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार. बाजारपेठ परिसरात सभा घेऊन काय साध्य करायचंय? सभेमुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका. 5 ते 8 फेब्रुवारीपर्यंत शरद पवार गटाचा विजय निश्चित दौरा. जयंत पाटील विजय दौऱ्याचं प्रतिनिधित्व करणार. अहमदनगर, शिरूर, सातारा, माढ्यामध्ये विजय निश्चय दौऱ्याचा पहिला टप्पा. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराजांचा विचार करावा. ट्विट करत संजय राऊतांनी मांडली भूमिका. संभाजीराजेंना भाजपनं राज्यसभेवरती घेतलं होतं, राऊतांनी आठवावं. छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेवरती घेण्याची ताकद तुमच्यात नाही, आठवलेंचा राऊतांना टोला. तर शाहू महाराजांना राज्यसभेवरती घेण्यासाठी मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलेन, आठवलेंचं वक्तव्य.
पुढच्या 1 ते 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. सुप्रिया सुळेंची माहिती. प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबरती यावं आणि दिल्लीत नेतृत्व करावं, सुळेंचं वक्तव्य. शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोल्हापूरला 2 दिवसीय अधिवेशन. 16 आणि 17 तारखेला अधिवेशन होणार. पहिल्या दिवशी नेत्यांचं मार्गदर्शन, दुसऱ्या दिवशी जंगी सभा. आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं निवडणूक प्रचाराचे मुद्दे जाहीर होणार. गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा. हजारो धावपटूंनी घेतला सहभाग. सोलापूरमध्ये अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला फलक. पक्षफुटीनंतर अजित पवारांचा पहिल्यांदाच संघटनात्मक सोलापूर दौरा. हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळावरती नियुक्ती. केंद्र सरकारच्या महामंडळावर प्रतिनिधी म्हणून हर्षवर्धन पाटील. भरत गोगावले यांच्या विक्रोळीमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद. विक्रोळीतील जनसंपर्क कार्यालयाला भरत गोगावलेंची भेट. पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. नगर परिषदेच्या 2022च्या जाहिरातीत जागांची वाढ करण्याची मागणी. शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. राज्य मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौरा लांबण्याची शक्यता. 5 फेब्रुवारीला कॅबिनेट बैठकीसह मंत्रिमंडळ समितीची ही बैठक. बैठकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या दौरा लांबण्याचा अंदाज. विक्रोळी पूर्व टागोर नगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं परिसरात पाण्याचा तुटवडा. दुरावलेली बिबट्याची 3 पिलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात. स्थानिक रहिवाशांनी पिलांची माहिती देताच उद्यानातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बिबट्याची पिल्लं घेतली ताब्यात. वांद्रामध्ये गोविंद टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. नव्या विकासकाची नियुक्ती करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. लवकरच इमारतीचा रखडलेला पुनर्विकास होणार. पुणे जिल्ह्याची पीक कर्ज वाटपामध्ये विक्रमाची हॅट्रिक. पीक कर्ज वाटपामध्ये सलग 3ऱ्या वर्षी उच्चांक गाठत नवा विक्रम प्रस्थापित. यावर्षी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,763 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप पूर्ण. मुंबईत पारा वाढला. किमान तापमानात वाढ झाल्यानं काहीसा गारठा कमी. पुढील 1 ते 2 दिवस तापमानाचा पारा चढा राहणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये निधी दिला जाणार. तर चारा टंचाई असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित दरावरती चारा बियाणं दिलं जाणार. मंत्री अनिल पाटलांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पाणी कमी. ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या. नाशिकच्या इगतपुरीमधील वाघेवाडीत पाणी टंचाई. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा. घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाही. शेतकऱ्यांची गावोगावी जाऊन कांदा विक्री. शेतकऱ्यांसाठी सरकारनं कांद्याला भाव देण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगराई. कांदा, हरभरा, गहू, ज्वारीला वातावरणाचा फटका. धुळे जिल्ह्यामध्ये सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात लागवड. सूर्यफुलाचा बियांना 8 ते 9 हजार क्विंटल दर. नंदुरबारमधल्या शहादा तळोदा आगारामध्ये नादुरुस्त बसेसची संख्या जास्त. बसच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता. नवीन बस आगारामध्ये उपलब्ध करण्याची मागणी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रग शेवाळी मार्गाचं काम संथ गतीनं. कामामुळे महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी. धुळ्यातल्या कापडणे ते धानूर या रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. रस्त्याचं काम लवकर करण्याची गावकऱ्यांची मागणी. पवईत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार. 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत कबड्डी स्पर्धेचं मुंबईत आयोजन. पुण्याच्या खेडमध्ये गुरुवृत्त शिक्षकांचा आमदार दिलीप मोहितेंकडनं सन्मान. शिक्षण विभागाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातल्या गोरगरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ. जिल्ह्यामध्ये 1,09,560 घरकुल पूर्ण. नंदुरबारच्या डीआर हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा गोडवा निर्माण होण्यासाठी योजना. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दफनभूमीच्या संरक्षण भिंतीचं आमदार मोहिते पाटलांकडनं भूमिपूजन. मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची उपस्थिती. सोलापूरचे नेते रविकांत पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. नांदेडमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेद्वारे मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा घेणार. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आम आदमी पक्ष आक्रमक. परभणीमध्ये गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन. आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. उल्हासनगर गोळीबाराच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीकडनं निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपकडनं घटनेचा निषेध. रिसोड तालुक्यातल्या मोपमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा विद्यार्थ्यांशी संवाद. मुक्त संवाद यात्रेदरम्यान शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद. पंढरपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. सर्वांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवणार असल्याचं मुनगंटीवारांचं वक्तव्य. सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत संगणक परिचारकांचं 18 दिवसांपासून उपोषण सुरू. विविध संघटना आणि पक्षांचा आमरण उपोषणाला पाठिंबा.
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रास्ता रोको केल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्वाभिमानीच्या 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल. सांगलीच्या जतमध्ये पाण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. 65 गावांसाठी मंजूर असलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं काम सुरू करण्याची मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये हिवरखेडमध्ये तुरीच्या गंजीला अज्ञातांनी लावली आग. 12 एकरावरील तुरीला आग लागल्यानं शेतकरी राजेश हराळ यांचा लाखोंचं नुकसान. नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. बांगलादेशनं द्राक्षावरती 104 रुपयांचा आयात शुल्क लावला. शेतकरी चिंतेत. नाशिकच्या नांदगावमध्ये लोह शिंगवे या गावातील सेवानिवृत्त सैनिकाचं जंगी स्वागत. तर सैनिक देविदास पवार यांचं गावात स्वागत. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. जळगावच्या धरण गावामध्ये पैलवान भानुदास विसावे यांनी संभाजीनगरातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक. 100 ते 125 किलो वजनी गटात नागपूर आणि कोल्हापूरच्या पैलवानाला केले क्षेत्र. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मुख्याध्यापकाची दादागिरी. मुख्याध्यापकानं शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. तुमसरच्या USA विद्या निकेतन शाळेतला प्रकार. नांदगाव तालुक्यामध्ये मांडवड गावामधील वीर जवान संदीप मोहितेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वीर जवान संदीप मोहिते यांचा 1 फेब्रुवारीला लेहमध्ये अपघाती मृत्यू. वर्धा जिल्ह्यात 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान जाणता राजा महानाट्याचं आयोजन. जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या समन्वयानं नाट्याचं आयोजन. स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरती महानाट्य होणार. पंढरपूरच्या प्रांताधिकारी तहसीलदारांच्या बदलीनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात साखर वाटून जल्लोष. महर्षी वाल्मिकी संघाकडनं आनंदोत्सव. तहसीलदार वेल्लेकर आणि प्रांताधिकारी गुरव वाळू चोरट्यांना पाठीशी घालत असल्याचा वाल्मिकी संघाचा आरोप. परभणीमध्ये दुष्काळ सदृश स्थिती जाहीर. शेतकऱ्यांना मदत नाही. बँकांकडनं कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे मात्र तगादा. शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी. कृषी विभागाकडनं 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ. पालिकेकडनं तब्बल 30 कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना सुरू. कोट्यवधी खर्चूनही गोदावरी नदी प्रदूषितच. 10 वर्षात गोदावरीच्या जलशुद्धीकरणासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे गोदा प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचा आरोप. गोंदियामध्ये नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचं दर्शन. वाघाच्या मस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं अडवाणींचं फोन करत अभिनंदन. PMLA कोर्टाकडनं झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना फ्लोर टेस्टमध्ये भाग घेण्याची परवानगी. 31 जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं केली होती अटक. बिहारमध्ये खातेवाटप. भाजपकडे जेडीयूपेक्षा जास्त खाती. नितीश यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं. तेजस्वी यादव यांची खाती सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांच्याकडे. जम्मू आणि काश्मीरच्या पीर पंजाल पर्वत भागामध्ये बर्फवृष्टी. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू. तर MP राजस्थानसह 8 राज्यात गारपिटीची शक्यता. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा. राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला. वैयक्तिक कारणामुळे पद सोडल्याची माहिती. गहू उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत येण्याची शक्यता. संभाव्य तापमान वाढीचा उत्पादनावरती विपरीत परिणाम होण्याचा अंदाज. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात आणि अंदाजात तुलनेत मोठी तूट. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा सादर. बहुपत्नीत्वावरती बंदी. विवाहाच्या वयाची निश्चिती या मुद्द्यांचा समावेश. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली 5 तज्ज्ञांच्या समितीकडनं संहिता. कंगनाकडनं मनालीमधील बर्फाच्छादित घराचा फोटो शेअर. दगडी घरातनं परंपरा जपली जात असल्याची कंगनाची पोस्ट. नदीमधील दगड आणि लाकडांपासून बनवलेलं माउंटन स्टाईलचं हे घर सगळ्यांना भुरळ घालणारं. अॅनिमल फेम संदीप रेड्डी वांगा यांचा पुढील चित्रपट सलमान बरोबर येण्याची शक्यता. संदीप यांनी नुकतीच सलमान खानला एका चित्रपटासाठी विचारणा केल्याची माहिती. मात्र अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त नाही. हिला अटक करा. पूनम पांडेनं जिवंत असल्याचा व्हिडिओ शेअर केल्यावर नेटकऱ्यांचा संताप. म्हणाले वाईट पब्लिसिटी स्टंट असून याची लाज वाटली पाहिजे.